पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या 4थ्या भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत. घडो आणि प्रीत जडो नामी, घडो आणि प्रीत जडो नामी. कर्पूर गौरम करुणावतारम, संसारसारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, पवित्र श्रावण मासाच्या निमित्तानं आपण शिवलीला अमृत कथा श्रवण करीत आहोत. आजच्या 4थ्या दिवसामध्ये सूतमुनी शौनकादिक सर्व श्रोत्यांना नैमिषारण्यमध्ये सांगतात की श्रोते हो, भगवान शंकर हे असं दैवत आहे की ते कुठं प्रगट होईल, केव्हा प्रगट होईल, कसं प्रगट होईल हे सांगता येत नाही. त्याची भक्ती कोण कशा पद्धतीनं करतो आणि तो कुणाकरता कसा प्रसन्न होतो हे सगळं अगम्य अशा प्रकारची भगवंताची लीला आहे असं सांगून एक कथा सूतमुनी त्या ठिकाणी सांगू लागलेली आहेत. किरात नाम देशामध्ये एक सुवर्ण अशा प्रकारचा राजा त्या ठिकाणी राहत होता. आणि त्या राजाचं वैशिष्ट्य असं होतं की तो सगळं राज्य वगैरे अतिशय चांगलं करायचा. आणि तो चांगलं राज्य करत होता, भगवान शंकरांची भक्ती करत होता. पण तो गंमत अशी की त्याचप्रमाणे त्याचं आचरण मात्र अतिशय खराब होतं. वाईट कर्म करायचा, व्यभिचार करायचा, मांस मद्य भक्षण करायचा आणि शिवभक्तीही करायचा. या दोन्ही गोष्टी एकत्र त्या ठिकाणी नांदत होत्या. आजही आपल्याला असं बघायला मिळतं मंडळी. काही माणसं देवदेव देवदेव करणारे आपल्याला खूप दिसतात. अगदी देवाचं एवढं करतात एवढं करतात, पण त्याचबरोबर देवभक्ती झाली की वाईट आचरणही करतात. म्हणजे कॉम्बिनेशन असतं त्यांच्याकडे दोन्ही गुणांचं, वाईट गुण आणि चांगल्या गुणाचं एकत्रीकरण मिश्रण झालेलं असतं. आपल्याला संशय असा येतो की ही माणसं असं का करतात. एकतर वाईट पण वागतात, इकडे देवभक्तीही करतात. म्हणजे नेमकं यांचं काय, एक तर वाईट असावा नाही तर देवभक्त तरी असावा. पण काही माणसांच्या ठिकाणी हे दोन्ही गुण दिसून येतात. तसं त्या राजाची अवस्था तशी होती. आणि मग त्या राजाची असणारी पत्नी कुमुदवती नाव तिचं होतं. आणि तिने एकदा राजाला विचारलं की म्हणे, महाराज, मला शंका अशी आहे की तुम्ही उत्तम शिवभक्त आहात, भगवान शंकरांचं सगळं मनापासून आवडीनं करताय, सगळं करताय, आणि पुन्हा वाईट आचरणही करताय, अभक्षभक्षण करताय, मद्यपान करताय, व्यभिचार करताय, हे कसं काय. तेव्हा राजाने सांगितलं की म्हणे हे आजपर्यंत गुपित होतं, पण तुला सांगतो म्हणे काय की माणसाचा स्वभाव धर्म जो आहे तो पूर्वजन्माने आलेला स्वभाव धर्म असतो. पूर्वजन्माच्या संस्काराने माणसाकडे स्वभाव धर्म प्राप्त झालेला असतो. या जन्मामध्ये जो मनुष्य आचरण करतो, वागतो, त्याला पाठीमागच्या जन्माचे संस्कार कारणीभूत असतात. काही प्रमाणात त्या संस्काराचा प्रभाव मनुष्य जीवनावरती असतो. म्हणजे हे कसं, तेव्हा त्या राजाने तिला सांगितलं की मागच्या जन्मामध्ये
माझा कुत्र्याचा जन्म होता आणि कुत्रा असल्यामुळं जिकडं तिकडं भटकून फिरून काय मिळेल ते खाऊन पोट भरणं हा स्वभाव. त्या स्वभावाप्रमाणे भगवान शंकराच्या मंदिरासमोर जाऊन उभा राहिलो. काहीतरी मिळेल तिथं, देवापुढं काय ठेवलेलं वगैरे काहीतरी असलं तर खायला मिळेल किंवा कोणतरी काहीतरी टाकतील. आता नरसोबावाडीमध्ये दत्त मंदिरासमोर अनेक कुत्री त्या ठिकाणी जमलेली असतात, माणसांच्या गर्दीत वावरत असतात. का तिथे येतात? ती देवभक्ती करायला येत नाहीत, त्यांना पेढे खायला मिळतात. तिथं लोक पेढे त्यांना खाऊ घालतात. मस्तपैकी पेढा मिळत असतं तर मग काय हरकत आहे जाऊन बसायला, असं ते असतं. ते कुत्रं त्याप्रमाणे जात होतं, पण तिथल्या सेवकाने त्या कुत्र्याला मारली काठी. काठी मारल्यानंतर ती केकाटत त्या ठिकाणी मंदिराच्या उजव्या बाजूने पळत मंदिराला फेरी मारून पुन्हा देवळासमोर येऊन बसलं. परत सेवकाने त्यांना हुसकावलं कुत्र्याला, परत ते फेरी मारून परत देवळासमोर येऊन बसलं. असं 3-4 वेळा झाल्यानंतर एका तिथल्या शिपायाला राग आला आणि ते परत येऊन बसलं म्हटल्यावर समोर त्यांनी त्या कुत्र्याला मारला बाण. आणि जसा बाण मारला तसं ते महादेवाच्या शिवलिंगाकडे बघत बसलं होतं देवळासमोर. तिथं त्या बाण लागल्यानंतर त्या कुत्र्यानं प्राण सोडला. आता भगवान शंकरांच्या प्रदक्षिणा झाल्या, देवळासमोर भगवंताकडे बघत बघत प्राण सोडला. हे अपार पुण्य त्याच्या पदरामध्ये जमा झालं. त्यामुळे तो राजा म्हटला की मला या जन्मामध्ये राजकुळामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे. परंतु म्हणजे जन्म माझा मागचा कुत्र्याचा असल्यामुळं तेही संस्कार माझ्या ठिकाणी अजून तसेच राहिलेले आहेत. म्हणजे मळलेला कपडा जो असतो ना, अतिशय मळलेला तेलकट झालेला, तो एका धुण्यामध्ये स्वच्छ होत नाही. त्याला 3-4 वेळा त्याला व्यवस्थित धुवावं लागतं, भट्टी करावी लागते, मग कुठं डाग जातो. तशी या जीवावरती मागचे संस्कार एका जन्मात जात नसतात. मग कुत्र्याचा जो लोचटपणा म्हणा, कुत्र्याचा तमोगुण म्हणा, कुत्र्याचा हवरटपणा म्हणा, कुत्र्याचं वाईट कर्म म्हणा, जे दुर्गुण जे कुत्र्याच्या ठिकाणी आहेत, अपार दुर्गुणानं भरलेला प्राणी जर असेल तर कुत्रा आहे. सगळ्यात वाईट दुर्गुण कुत्र्याकडे जास्त आहे. तसे त्याचे चांगले गुण आहेत पण ते तितकेसे नाही आहेत. वाईट गुणानं भरलेला प्राणी म्हणजे कुत्रा आहे. खरं म्हणलं तर कुत्र्याच्या आवाजामध्येच इतकी क्रूरता आहे, इतकी त्या ठिकाणी तामशी वृत्ती आहे की खरोखर कुत्रं पाळणाऱ्या माणसाने घरामध्ये कुत्रं बिलकुल पाळू नये. पाळायचं असेल तर त्याला दरवाजाच्या बाहेर त्याची व्यवस्था करावी. हल्ली काय मांडीवर घेऊन बसतात, काय झोपताना अंथरुणात घेतात, काय ते कुत्र्याची लाड प्रमाणापेक्षा जास्त लोक करतात. पण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, घरामध्ये तामसीपणा, घरामध्ये क्रूरता ह्या कुत्र्याच्या आवाजामुळे निर्माण होते. घरामध्ये कधी कुत्रा असू नये माणसाच्या, पण ते लोक करतात. आता काय, ज्याचा त्याच्या आवडीचा विषय आहे तो. परंतु हे सगळे दुर्गुण कुत्र्याच्या ठिकाणी आहेत. तो राजा म्हटला की असे दुर्गुण माझ्या ठिकाणी आहेत, त्यामुळे या राजकुळात जन्माला आलो तरी ते दुर्गुणही जात नाहीत. आणि शिवांची भक्ती न कळत घडल्यामुळं ते पुण्यही माझ्या हातामध्ये आहे. म्हणून दोन्ही गोष्टी माझ्या जीवनात घडतात. राणीनं विचारलं, म्हणजे तुमचं एवढं ज्ञान आहे तुम्हाला, तर मी मागच्या जन्मात कोण होते सांगा. तेव्हा राजाने सांगितलं की तू मागील जन्मामध्ये एक घार होतीस आणि तुलाही भगवान शंकराची नकळत भक्ती घडली. कशी घडली तर तू हातामध्ये काही चोचीमध्ये मांस घेऊन जात असताना एक ससाना पक्षी तुझ्या मागे लागला तुला मारण्याकरता आणि तू घाबरून पळत होतीस. तो मागे येत होता. श्रीशैल्य पर्वताच्या ठिकाणी जे भगवंताचं मल्लिकार्जुन शिव मंदिर आहे तिथं तू फिरत होतीस. त्या शिखराभोवती प्रदक्षिणा घातल्यात. तुझ्या पंखाचा वारा त्या शिखराला त्या ठिकाणी लागला. त्यामुळं भगवान शंकर प्रसन्न झाले. त्या ससाना पक्षानं तुला मारलं आणि तुझं प्रेत शिवमंदिरासमोर पडलं. त्यामुळं तुला या सेवेमुळं राणीच्या कुळात जन्म प्राप्त झालेला आहे. हा तिचा पूर्व इतिहास सांगितला. तुकाराम महाराजांनी या घटनेचं वर्णन एका वाक्यात केलेलं आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, पंकाच्या फडकारे उद्धरोनी नेली घारी, उद्धरोनी नेली घारी, उद्धरोनी नेली घारी. पंकाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी, ते घारीचं दृष्टांत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. तेव्हा राणीने विचारलं, मग आता पुढं आपले जन्म कसे होतील हे सांगाल का. तेव्हा राजानं पुढचे 7 जन्म आपण कोणत्या राज्यकुळात जन्म घेणार आहे आणि ती कुमुदवती राणी कुठे जन्म घेणार आहे,
सगळ्या 7 जन्माचा इतिहास सांगितला आणि 7व्या जन्मामध्ये मोठा पराक्रम करून अगस्त्य ऋषीला शरण जाऊन ब्रह्मविद्या ज्ञान प्राप्त करून घेऊन 7व्या जन्मामध्ये आपण दोघंही भगवान शंकराच्या कैलासपादाला अक्षय स्वरूपाला प्राप्त हो, अशा प्रकारचा इतिहास त्या राजाने त्या राणीला सांगितला. सूत मुनी सांगतात की श्रोते हो, असा हा भगवान शंकर परमात्मा याची लीला अगम्य आहे. अजून एक पुढची कथा सूत मुनीने या संदर्भात सांगितली. उज्जैनी नगरी, ज्याला अवंतिका नगरी असं पुराणामध्ये म्हटले, उज्जैनी म्हणतात, जिथं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्या उज्जैनीचा राजा चंद्रसेन, अतिशय सात्विक, अतिशय धर्मयुक्त असणारा राजा. आणि त्या राजाचा एक असणारा मंत्री म्हणा किंवा जवळचा जिवलग मित्र म्हणा, मणिभद्र नावाचा तो होता. त्यांनी भगवंताची आराधना करून एक दिव्य मणी प्राप्त करून घेतला होता. की त्या मण्याचं वैशिष्ट्य असं की कोणत्याही धातूला लावलं तर ते सुवर्णत्व त्या धातूला येत होतं. तो मणी ज्याच्याकडे असेल त्याच्या ठिकाणी दुःख, दारिद्र्य, चिंता, रोग या सगळ्या गोष्टी तिथं येत नव्हत्या, प्रवेश करत नव्हत्या. असा तो दिव्य मणी. त्या मणिभद्राने विचार केला की हा दिव्य मणी राजाकडे असावा, आपल्याकडे काय करायचा, राजा प्रजेचं पालन करतो, म्हणून तो मणी राजाकडे दिला. आता त्या मण्याच्या प्रभावानं राजाचं सामर्थ्य सर्वांगाने वाढलं, श्रीमंती वाढली, शौर्य वाढलं, चिंतामुक्त राज्य झालं, सर्वांगानं संपन्न राज्य झालं. परंतु एक गंमत अशी आहे की एखाद्या माणसाकडे एखाद्या गोष्टीचं अति जर झालं तर ते दुसऱ्याला सहन होत नाही. एखादा अतिविद्वान मनुष्य झाला तर त्याच्या बाकीच्या जे काही प्रतिस्पर्धी असतात त्यांना सहन होत नाही. एखादा श्रीमंत जास्त झाला तर भावकीला सहन होत नाही. अशी ती पद्धत आहे. जिथं जे काही म्हणजे अतिशय चांगली गोष्ट जर एखाद्याकडे असली तर ती दुसऱ्याला बघवत नाही. तशीच अवस्था झाली. तो मणी इतकं सगळ्या बाजूनी सर्वांग संपन्न होता की अनेक राजे तो मणी आपल्याकडे मिळावा म्हणून प्रयत्न करत होते. काही जणांनी धमकी दिली, काही जणांनी अनेक प्रयत्न करून बघितले की त्या राजाकडून तो घ्यावा, पण तो राजा कोणाला सहसा देत नव्हता. मग सगळ्यांनी असा विचार केला की आपण सगळे राजे एकत्र येऊन त्याच्यावर आक्रमण करूया आणि सगळे मिळून त्याचा पराभव करूया आणि तो मणी हस्तगत करूया. असा प्रयत्न केला. सगळे चारी बाजूचे, सगळे चारी सीमा राज्याचे ज्या होत्या त्या सगळ्या देशाचे राजे एकत्रित या ठिकाणी युती करून त्याच्यावर आक्रमण करून आले. आता हा एकटा राजा, त्याचं सैन्य काय प्रतिकार करणार सगळ्यांच्या बरोबर. परंतु आता युद्धाला आलेत म्हटल्यानंतर प्रधानाला त्यांनी युद्धाला पाठवलं. किल्ल्याचे दरवाजे, गावाचे, नगराचे, वेशीचे दरवाजे बंद केले आणि बुरुजावरून वगैरे तोफांचा मार सुरू केला. इकडं ते सैन्य लढतंय, इकडं हे सैन्य तो बुरुजावरून लढू लागलेला आहे. असं सुरू झालं. पण राजाच्या लक्षात आलं की या सगळ्यांच्या पुढे आपल्या सैन्याचा काही निभाव लागणार नाही आणि आपण नक्की पराजित होणार. परंतु म्हणले आपण माघार घेतलं तर आपलं क्षात्रधर्म त्या ठिकाणी आपण भित्र ठरतोय. माघार घ्यायची नाही, काय होईल ते होईल, भगवान शंकर जे करतील ते करतील म्हणून सगळं ते त्या ठिकाणी चिंतारहित होऊन राजा महाकालेश्वराच्या समोर जाऊन बसला. षोडशोपचारानं भगवान शंकरांची पूजा आरंभ केली. मंत्रघोष, वाद्यघोष, पूजा, अभिषेक असं राजोपचाराने त्यांनी चालू केलं. आता तुझं कळेल ते करी देवा, आता तुला जे करायचं ते कर म्हणले. मी तुझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. तू का म्हणे घालू तयावरी भार. आणि तो पूजेमध्ये निमग्न होऊन बसला. ती पूजा बघण्याकरता गावातले अनेक लोक येऊन त्या ठिकाणी ते पूजेचं अवलोकन करत होते. त्यामध्ये एक विधवा असणारी गोपपत्नी म्हणजे गवळ्याची एक विधवा बायको त्या ठिकाणी आपल्या लहान 5-6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ती पूजा बघण्याकरता आलेली होती. तिने ती काही वेळ उभारून पूजा बघितली, नमस्कार केला. त्या पोरानेही ती भगवान शंकराची राजाने केलेली पूजा बघितली, नमस्कार केला आणि पोराला घरी घेऊन ती पत्नी आली. काय असेल ते आपलं तिच्या असणाऱ्या परिस्थितीप्रमाणे ते मुलाला तिनं सांगितलं मी स्वयंपाक करते, तू जरा खेळ म्हणले थोडा वेळ. मुलगा खेळायला गेला, ती स्वयंपाकाला गेली. घराच्या पलीकडच्या बाजूला जीर्ण झालेली अशी एक झोपडी होती गवताची. त्या झोपडीमध्ये ते पोरगं गेलं एकटंच. त्याला कोण मित्र नव्हते, काय नव्हतं. एकटंच ते पोरगं गेलं
आणि राजाने केलेली भगवान शंकरांची पूजा त्याच्या बरोबर मनात बसलेली होती. ते म्हणलं आपणही तसंच करायचं. इकडे तिकडे फिरला, शिवलिंगाच्या आकाराचा एक दगड त्याला सापडला, तो उचलून आणला. स्थापना करण्याकरता जी साळुंका असते, मातीची वेदी असते ज्याला म्हणतात, शिवलिंगाच्या खाली असते तिला वेदी म्हणतात, ती मातीची वेदी तयार केली. तिच्यावर ते शिवलिंग तिनं स्थापन केलं. आता उपचार काय करायचे? फुलं, फळं, नैवेद्य, धूप, दीप, निरांजन हे सगळे उपचार राजाचे बघितले होते त्यानं. काय नाही म्हणले, सगळ्या लहान मोठे दगड केले. एका दगडाला निरांजन केलं, एकाला समई केली, एकाला तामण केलं, एकाला पंचपात्र केलं, एका दगडाला लहान पळी केली. उपचारासाठी माती आणली. सगळे सुगंधी उपचार म्हणून मातीच, अभिषेक म्हणून माती, दूध म्हणून माती, दही, मध, तूप सगळं मातीत त्या भगवान शंकराच्या लिंगावर घालायचा आणि त्या दगडाने, त्या मातीनं दगडानं अशी पूजा केली. मनामध्ये राजाने केलेले पूजेचं चित्र त्याच्या मनामध्ये होतं, पण बालभावानं त्या दगड मातीनं केलेली दगड रूपी असणाऱ्या शिवलिंगाची पूजा आणि ही सगळी पूजा समर्पित करून मग डोळे मिटले आणि भगवान श्री शंकराचं ध्यान करत तो मुलगा डोळे मिटून बसला. मानस पूजा करायला लागला आणि त्या मानस पूजेमध्ये असताना इतका एकाग्र झाला, इतका तल्लीन झाला की तो वेगळा राहिलाच नाही, देहावरती अवस्था राहिली नाही त्याची. इकडे स्वयंपाकावरून त्याची आई त्याला बोलवण्याकरता आली. चल बाळा जेवायला चल, जेवायला चल. एक नाही दोन नाही, हाका मारल्या, काही ओध येणार. त्या झोपडीमध्ये येऊन बघितलं तर हे समोर अशी काहीतरी दगड मांडून बसलाय. काय करायला लागलाय कोणाचं आईला काय कळलं नाही आणि राग आला आईला. एवढं बोलवून ओ म्हणत नाही. एखाद्या तंद्री लागलेल्या माणसाला आपण किती हाका मारल्या तरी ती ओ म्हणत नाही. आपल्याला राग येतो, आपण फट्ट दिवशी त्याला 2 शिव्या देतो. तुला काय अक्कल आहे का नाही, एवढं ओरडतोय आणि ओ म्हणत नाही. ते तंद्रीतच असते आपल्या कुठल्या तरी. तसं त्या पोराचं झालं. रागानं जवळ गेली आणि ते सगळं मांडलेलं होतं जे दगडाचं शिवलिंग आणि ते उपचार सगळं ते तिला असं जे ढकलून असं उधळून लावलं सगळं आणि त्याला रागानं हाताला धरून कारट्या मगापासून हाक मारलं, चल जेवायला असं म्हटल्यानंतर ते झिडकारल्यावर जरा सावध झालं आणि डोळे उघडून बघितलं तर सगळी पूजा उद्ध्वस्त केलेली आहे. तिथंच छाती बडवून घ्यायला लागलं, डोकं बडवून घ्यायला लागलं, आक्रोश करायला लागलं, रडायला लागलं. म्हणजे माझी पूजा उद्ध्वस्त केलीस, भगवान शंकराची मी पूजा केली होती. आईला ते ओरडायला लागलं, आक्रोश करायला, आता मी जीव देणार, आता मी इथं राहत नाही असं म्हणून ते मूर्छित पडलं. आईला राग आलेलाच होता त्याचा. एक तर वैतागलेली होती अगोदर, पडू दे म्हणली, पुन्हा येईल उठून आपल्या मनानं. म्हणून आई घरामध्ये गेली, तिचं नित्यकर्म करायला लागली आणि जेवली नाही काय नाही. तिनं स्वयंपाक झाकून ठेवला. पोरगं जेवल्याशिवाय कशी जेवणार? झोपी गेली, पडली, ती डोळा लागला. इकडं त्या ठिकाणी तो रडत होता, आक्रोश करत होता. भगवान शंकराला त्याच्या अंतःकरणात दया आली. भगवान शंकराने फार मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडवला. ती जी काही गवताची झोपडी होती पडकी, तिथं रत्नखचित सुवर्ण मंदिर तयार केलं. सगळ्या अति सजावटीनं सगळं असं सुंदर, राजाच्या मंदिरापेक्षा सुंदर मंदिर तयार केलं. मध्यभागी सिंहासनावरती शिवलिंग आणि ती सगळी पूजा वगैरे सगळी राजा करत होता त्यापेक्षा सुंदर उपचाराची पूजा सगळी मांडून ठेवली. आणि मग त्याला भगवान शंकराने आवाज दिला, बाळा उठ म्हटले, का रडतोयस, बघ म्हटले पूजा किती चांगली आहे. आणि त्याने डोळे उघडून जर बघितलं तर आश्चर्यानं आनंदानं नाचायला लागला. मग त्या ठिकाणी सगळ्या उपचारानं खरी पूजा त्या गोपाळानं केल्यानंतर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आता आईला दर्शनाला बोलूया म्हणून तो घरामध्ये गेला. बघितलं तर त्याचं जुनाट असणारं पडकं झालेलं घर, त्याचं सुद्धा सुंदर महाल झाला होता. त्याची असणारी विद्रूप असणारी कशी तरी त्याची आई सुंदर अशी स्त्री झालेली होती. तिच्या अंगावर वस्त्र अलंकार सुंदर होते आणि झोपलेली होती ती पलंगावरती. तिनं हलवून जाग केलं त्या बाळानं. ती उठली आणि सगळीकडे बघितलं तर आश्चर्यचकित झाले. हा सगळा पालट भगवान शंकराच्या कृपेने झाला. तिच्या लक्षात आलं आपल्या हातून अपराध घडला हे तिला कळलं. त्या बाळाला उचलून कडेवर घेतलं आणि देवळात आली. भगवान शंकराचं दर्शन वगैरे घेतलं. अतिशय आनंद झाला, संपन्न झाल्या सगळ्या सर्वांगाने. आणि मग ती धावत राजवाड्यात गेली आणि राजाला ही हकीकत सांगितली की चमत्कार झाला आमच्या घरी, चला. राजा येऊन बघितला तर ते सगळं बघितल्यानंतर राजानं प्रत्यक्ष त्या बाळाच्या पायावर डोकं ठेवलं
आज भगवान शिव परमात्मा तुला प्रसन्न झालेला आहे. तुझ्या भोळ्या बाबड्या भक्तीला देव आज प्रसन्न झालेले आहेत. म्हणून राजाने त्याला नमस्कार केला. सगळं गाव त्या ठिकाणी धावत ते नवीन शिवमंदिर बघण्याकरता आलं. त्या बाळाला सगळेजण कौतुक करायला लागले. आणि ही बातमी कळता कळता बाहेर युद्ध करत असणारे जे सगळे एकत्र येऊन राजे लढत होते त्या नगरीविरुद्ध, त्यांच्याही कानावर गेली. त्यांनीही वैरभाव सोडला आणि राजाला निरोप दिला की आमच्या मनातला आम्ही वैर सोडून हे तुमचं शिवमंदिर आणि त्या बाळाला बघण्याकरता आम्ही तुमच्या गावात येऊ इच्छितो, आम्हाला प्रवेश द्या. राजाही मोठ्या आनंदानं वैर विसरून सामोर गेला. सगळ्यांचं स्वागत करून वाजत गाजत सगळे राजे जे युद्धाला आलेले होते ते मित्रत्वाच्या भावनेनं नगरामध्ये आणले. त्यांनी सगळ्यांनी ती शिवलीला अद्भुत बघितली. त्या बाळाचं कौतुक केलं. असा हा सगळा कौतुक समारंभ चालू होता. तेवढ्यात अचानक त्या ठिकाणी भगवान महारुद्र असणारे हनुमान मारुतराय प्रगट झाले. सगळ्यांच्यात एकच मारुतरायांचं आगमन झालं. सगळ्यांनी मारुतरायांना उच्च आसन दिलं, आदरातिथ्य केलं, नमस्कार केला. आणि मग मारुतरायांनी त्या बाळाला जवळ घेतलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला पंचाक्षरी शिवनाममंत्राची दीक्षा दिली आणि सगळं विधियुक्त शिवांचं चिंतन कसं करायचं हे मारुतरायांनी त्यांना गुरु सद्गुरूच्या रूपानं सगळं शिकवलं. आणि त्याचं नाव त्यावेळेला मारुतरायांनी श्रीकर अशा प्रकारचं नाव त्या मुलाचं ठेवलं. त्याचं अगोदरचं काय नाव होतं हे माहिती नाही, पण मारुतरायांनी त्याचं श्रीकर असं नाव ठेवलं आणि त्याला आशीर्वाद दिला की म्हणे तू इतकी शिवभक्ती केलेली आहेस, भगवान शंकर तुझ्यावरती प्रसन्न आहेत, पण इथून पुढं 8व्या तुझ्या पिढीमध्ये नंदराजाचा जन्म गोकुळामध्ये होईल आणि त्या नंदराजाचा मुलगा भगवान श्री विष्णू परमात्मा कृष्ण रूपानं त्या तुझ्या 8व्या पिढीमध्ये अवताराला येईल आणि तुझा उत्कर्ष होईल, अशा प्रकारचं सांगून हनुमंतराय त्या ठिकाणाहून मुक्त झाले. सगळ्यांनी मोठा जय जयकार केला आणि त्या श्रीकर या लहान बाळासहित राजाने तेव्हापासून संपूर्ण नगरीमध्ये सगळ्या लोकांना शिव उपासना, सोमवार, प्रदोष, शिवरात्री, ओम नमः शिवायचा जप, ही शिवभक्ती सगळ्या नगरामध्ये राजाने तेव्हापासून प्रसिद्ध केली, प्रसार केला त्याचा आणि फार मोठा उत्कर्ष तिथून पुढे झाला. अशा प्रकारची कथा सूत मुनीने शौनकादिक सर्व श्रोत्यांना नैमिषारण्य अरण्यामध्ये सांगितली. तीच गोड असणारी कथा श्रीधर स्वामींनी आपल्या शिवलीलामृत या ग्रंथामध्ये सुंदर गोड भाषेमध्ये सांगितलेली आहे. मंडळी, याच कथेचा काही सारांश भाग माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये मी आपल्यासमोर सादर केलेला आहे. ही आजची कथा आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा. इतरांना ऐकण्याकरता प्रवृत्त करा. झालेली सेवा भगवान श्री शंकरांच्या चरणी अर्पण करूया. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.